पुण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षकावर कोयत्याने हल्ला. प्रचंड खळबळ. शहरात गुन्हेगारांनी उच्छाद माजवला असून कायदा व सुव्यवस्था धोक्यात आली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षकावरच थेट कोयता हल्ला झाल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. वानवडी हद्दीतील सय्यद नगर शेजारील पेट्रोल पंपालगत रस्त्यावर वाहन अपघात झाला असताना भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षकावर कोयता हल्ला झाला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक रत्नदीप गायकवाड असे जखमी झालेल्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे. भांडण सोडविताना थेट पोलीस अधिकाऱ्यांच्या डोक्यात कोयता मारण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान महामंडवाडी पोलीस चौकी येथे प्रभारी अधिकारी म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक रत्नदीप गायकवाड कार्यरत आहेत. आज रोजी दुपारी 4 वाजताच्या सुमारास न्यू रॉयल ऑटो गॅरेजच्या समोर ससाणे नगर रेल्वे गेटच्या जवळ एका होंडा ॲक्टिवा मोटारसायकल चालक व मागे बसलेले इसम यांची हिरो इग्निटेड मोटारसायकल वरील इसम नामे निहाल सिंग मन्नू सिंग टाक व त्यांच्या बरोबरील एक अनोळखी इसम यांच्यामध्ये वाद चालू झाल्याने व इग्निटरवरील निहाल सिंग मन्नू सिंग टाक व त्यांच्या बरोबरील अनोळखी मुलगा हे होंडा ॲक्टिवावरील इसमांना मारहाण करत असल्याने व त्यांच्याकडे कोयता असल्याने तेथून जाणारे वानवाडी पोलीस स्टेशनकडील IPS रत्नदीप गायकवाड हे त्यांची गाडी थांबवून भांडणे सोडवण्यासाठी व नमूद इग्निटरवरील इसमांकडून कोयता काढून घेण्यासाठी त्यांच्याजवळ जात असताना इग्निटरवरील इसम नामे निहाल सिंग मन्नू सिंग टाक याने त्यांच्याजवळ कोयता IPS रत्नदीप गायकवाड यांना फेकून मारला. तो कोयता त्यांच्या डोक्यात लागला असून IPS रत्नदीप गायकवाड यांच्या डोक्यात गंभीर जखम झाली आहे. तसेच नमूद कोयता मारणाऱ्या इसमाने निहाल सिंग मन सिंग टाक व त्यांचे बरोबरील अनोळखी साथीदार हे दोघेही तेथून सय्यद नगरकडे पळून निघून गेले आहेत. आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.